अनेक ठिकाणी अवकाळीचा फटका बसलेला, नुकसान झालंय, बघूयात बातम्या। बीडमध्ये अवकाळी पावसाने सिग्नलचा पोल कोसळलाय, कंत्राटदारावर गुन्हा दाखल। या प्रकरणी नगर परिषदेच्या विद्युत अभियंत्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल। या प्रकारामुळे पालिका प्रशासनाची पोलखोल। पुण्यातील मेजिपी टेनिक्स सिस्टीमचे कंत्राटदार यांच्यावरती गुन्हा दाखल। नागपूर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी। अर्जुन नगरमधील घरांना मोठ्या प्रमाणात फटका बसला। घरातील भांडी, धान्य, कपड्याचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। वाशिम जिल्ह्यात गारपिटीमुळे बिजवाई कांद्याचं मोठं नुकसान। बिजवाई कांदा आडवा पडून मातीमोल हातातोंडाशी आलेला घास हिरावला, शेतकरी संकटात। लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका। भाजीपाला, आंबा, टरबूज आणि ड्रॅगन फ्रूट या फळांचं नुकसान, शेतकरी संकटात। हिंगोली जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस पडला, त्यामुळे बदलत्या वातावरणामुळे कलिंगड उत्पादक शेतकरी संकटात। कलिंगडाच्या वेलावर विविध रोगांचा प्रादुर्भाव, उत्पन्नात घट होण्याचा अंदाज। बीड जिल्ह्यामध्ये सलग 4 दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला। भर उन्हाळ्यामध्ये नदी, ओढे जे आहेत ते प्रवाहित झाले। बीड, गेवराई, धारूर, वळवणी आणि आष्टी तालुक्याला अवकाळीसह गारपिटीचा तडाखा। 3 दिवसांच्या कालावधीमध्ये जिल्ह्यातील 237 हेक्टरवर असलेल्या पिकांना फटका। बीडच्या आष्टीबद्दल खरडगव्हाणमध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला, तर आलेल्या कांदा पिकाचं नुकसान झालं। तात्काळ पंचनामे करावे आणि नुकसान भरपाई द्यावी, अशी देखील शेतकऱ्यांची मागणी। अमरावती जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून अवकाळी पाऊस। सततच्या पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान। अवकाळी पावसामुळे सुमारे 17,000 हेक्टरवरील संत्रा पिकाला फटका। तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी। अमरावतीच्या मोर्शी तालुक्याला अवकाळी पावसासह गारपिटीचा फटका, तर नेरपिंगळे गावामध्ये वादळी वाऱ्यामुळे संत्रा बागेतील झाडं उन्मळून पडली। पावसामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला।